नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. भविष्यातला एक अतिशय हुशार डॉक्टर अभ्यासाच्या दबावापोटी आपल्या जीवाला मुकला. अभ्यासाचा ताण सहन न झाल्यानं ऑनलाईन ॲपवरून धारदार चाकू मागवला आणि स्वतःचा सगळा गाळ चिरून आत्महत्या केली. ही थरकाप उडवणारी घटना पुण्यात घडली असून उत्कर्ष हिंगणे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. उत्कर्ष महादेव हिंगणे हा 19 वर्षीय विद्यार्थी भोपाळमधील एम्स रुग्णालयात शिक्षण संस्था येथे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होता. तो मूळचा बीडचा होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो अभ्यासाच्या तणावात होता. कुटुंबीय त्याच्यावर अभ्यासासाठी दबाव टाकत होतं. हाच दबाव त्याला सहन होत नव्हता. तो पुण्यातील AFMC मध्ये एका कार्यक्रमासाठी आला होता. त्याचवेळी त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. त्याने ऑनलाईन ॲपवरून अगदी धारधार चाकू मागवला. हा चाकू आल्याच्या नंतर त्याने कुटुंबियांना व्हॉट्सॲपवर सुसाईड व्हॉइस नोट पाठवली. त्यानंतर तो थेट आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज येथील बाथरूममध्ये गेला. तिथे त्याने स्वतःच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केला आणि कमोडवर रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याची सुसाईड नोट कुटुंबियांनी पहाटेच्या सुमारास पाहिली. त्यानंतर लगेच पुण्यातील पोलीस नियंत्रण कक्षाला कुटुंबियांनी माहिती दिली. 6:30च्या सुमारास हे पथक घटनास्थळी पोहोचलं. मात्र त्यापूर्वीच उत्कर्षचा मृत्यू झालेला होता व त्याचा मृतदेह बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. उत्कर्षने त्याच्या सुसाईड नोटमध्ये अभ्यासाचा ताण, वर्गातल्या अटेंडन्सचं टेन्शन, त्याचबरोबर अतिरिक्त अभ्यासक्रम अशा शैक्षणिक कारणांचा उल्लेख केलेला आढळून येतोय. त्याचबरोबर आपण ही आत्महत्या स्वतः करत असून यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये असं देखील त्याने त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. मात्र तसं पाहायला गेल्यास उत्कर्षला नीटच्या एक्झाममध्ये 720 पैकी 710 गुण मिळाल्याची माहिती समोर येते. त्यामुळे तो मुळातच हुशार विद्यार्थी होता. त्याच्याप्रमाणेच त्याचे कुटुंबीय देखील आहेत. त्याचे वडील सुद्धा डॉक्टर आहेत. त्याचबरोबर त्याचा भाऊ सुद्धा वैद्यकीय शिक्षण घेतोय. त्यामुळे असं सगळं असताना घरच्यांच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण करता करता कदाचित उत्कर्ष थकून गेला होता. त्यामुळेच तो काही दिवसांपासून डिप्रेशन मध्ये असल्याची सुद्धा माहिती समोर येते आणि या सगळ्या डिप्रेशनच्या सिच्युएशन मधून त्याने आत्महत्या केली. आणि या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा अतिरिक्त अभ्यासाच्या ताणामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.